तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्यासंदर्भात आधीच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट्स आलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। उदाहरणार्थ नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार का आणि या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार, सविस्तरपणे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे, महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर हप्त्याच्या वितरणाचा जी.आर प्रसिद्ध होऊन आज 5 दिवस झालेले आहेत, जेमतेम 5 दिवस झालेले आहे। 8 तारखेला जी.आर प्रसिद्ध झाला, आजची 13 तारीख आहे। लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही। मग लाडक्या बहिणी आता असा प्रश्न विचारत आहे की जर नोव्हेंबरच्या हप्त्याला विलंब होत असेल, जर नोव्हेंबरच्या हप्त्याला अजून उशीर होत असेल तर मग डिसेंबर महिना सुद्धा अर्ध्यावर येऊन टेकलेला आहे, मग डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित येणार का? आणि लाडक्या बहिणींनो, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय, नेहमी जो जी.आर येत असतो तुम्हाला माहितच असेल, अंदाजे 400 कोटीच्या वरचा जी.आर येत असतो आणि यावेळेसचा जो जी.आर आहे तो 260 कोटी रुपयांचा जी.आर आहे। नेमका घोळ काय? 100+ कोटी रुपयांचा जी.आर येणारा आता 250 कोटीचा जी.आर आलेला आहे। तर नेमका यात अडचण काय असणार आहे? लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्यातून बऱ्याचशा महिला ह्या अपात्र होणार आहे का की अजून एक जी.आर येणार आहे? तर आपण अगोदर पाहत होतो की सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक जी.आर येत असतो, महिला व बालकल्याण विभागाकडून सुद्धा एक जी.आर येत असतो। असे 2 जी.आर येत असतात, त्यानंतर वितरण होत असते। तर हा जो जी.आर आला 260 कोटी रुपयांचा जी.आर आला, तर अजून जो 150 कोटी रुपयांचा जी.आर आहे महिला व बालकल्याण विभागाकडून यायचा बाकी आहे। यामुळे या हप्त्याला नेमका उशीर होत असेल का? आणि त्यानंतर जर मग दुसरा जी.आर येत असेल तर तो जी.आर अजूनपर्यंत का आला नाही आणि तो जी.आर कधीपर्यंत येणार? लाडक्या बहिणींनो, या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही सविस्तरपणे माहिती समोर आलेली नाही। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा काल असं अपेक्षित होतं की राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटर वरून ट्विट करून वितरणासंदर्भात घोषणा करतील, पण कालचा शुक्रवार असून सुद्धा त्या संदर्भात कसलीही माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंटवर आलेली नाही। आणि लाडक्या बहिणींनो, जर महिला व बाल कल्याण विभागाचा एक जी.आर येत असेल तर तो सुद्धा जी.आर काल आलेला नाही। तर नेमकं वितरण कधी होणार? आणि जर 250 कोटी रुपये जर वितरण होत असेल तर मग बाकीच्या महिला अपात्र झाल्या का? तर या संदर्भातलं जे नेमकं कारण आहे लाडक्या बहिणींनो, याची माहिती आपल्याला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे देतील याची आपण आशा करू शकतो। आज शनिवार आहे, आज 4-5 वाजले, आतापर्यंत पण या संदर्भातली कसलीही माहिती समोर आलेली नाही। याचाच अर्थ असा होतो की तुमचं जे वितरण आहे ते आता समोर जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, उद्या रविवार आहे, रविवार हा सुट्टीचा दिवस असल्या कारणाने उद्या तरी या संदर्भात कसली अपडेट येणार नाही। आणि जो सोमवारचा दिवस उजाडणार आहे तर सोमवारी 15 तारीख असणार आहे। लाडक्या बहिणींनो, आजची 13, उद्या 14 आणि सोमवारी 15 तारीख असणार आहे। सोमवारी वितरणासंदर्भात काही सकारात्मक माहिती समोर येईल याची आपण आशा करूया। लाडक्या बहिणींनो, सोमवारी जर वितरणासंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एखादं ट्विट करून तशी घोषणा जर केली तर वितरण 20 तारखेपर्यंत लांबणार आहे। तुम्हाला माहितच आहे, नेहमीच एकदा का महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केली की तिथून 4 ते 5 दिवस वितरणाचे असतात आणि 5 दिवस जर वितरणाचे असले तर 20 तारखेपर्यंत हे वितरण लांबणीवर जाणार आहे। त्यामुळे आता शंकाच नाही की वितरण हे लांबणीवर जाणार। आणि जर मग वितरण 20 तारखेपर्यंत जात असेल तर त्या नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात काही सकारात्मक माहिती येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे। लाडक्या बहिणींनो, या अगोदर सुद्धा जी.आर हा उशिरा आला होता, पण लगेच वितरणाला सुरुवात झाली होती। ही फक्त पहिली वेळ आहे की जी.आर सुद्धा उशिरा आला आणि अजून हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। काही वर्तमानपत्र, युट्यूब चॅनल आणि प्रसार माध्यमांवर आता अशा बातम्या व्हायरल होत आहे की 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात। आणि जर 2 हप्ते एकत्रित आले तर यात आश्चर्य करण्यासारखं काहीही नसणार आहे, कारण लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याला
ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रचंड आता नाराजी झालेली आहे. लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की ही योजना बंद होते की काय. समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना 2 हप्ते सुद्धा एकत्रित दिले जाऊ शकते आणि जर 2 हप्ते एकत्रित देत असेल तर त्या संदर्भातली माहिती सुद्धा सोमवारचा दिवस आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. सोमवारी जर डिसेंबर संदर्भात एखादा GR प्रसिद्ध झाला तर त्यात आश्चर्य नसणार आहे, कारण डिसेंबरचा महिना सुद्धा आता जेमतेम संपत आलेला आहे आणि जर नोव्हेंबरचा हप्ता एवढा उशिरा मिळत असेल तर मग डिसेंबरचा हप्ता सुद्धा तेवढाच उशिरा मिळणार. जानेवारीच्या सुद्धा समोर जाणार आहे आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही महिने आचारसंहितेचे आणि निवडणुकीचे असणार आहे. आचारसंहिता आणि निवडणुकीमुळे जर हप्ता वितरणाला अडचणी निर्माण होत असेल तर 2 हप्ते एकत्र द्यावे. त्याहूनही अधिक जर अशीच अडचण पुढे सुद्धा येत असेल तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्याचे पैसे एकत्र द्यावे अशी विनंती मी सरकारला आपल्या व्हिडिओ मार्फत करत आहोत. तर लाडक्यानो, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार? तर सर्वात महत्वाचा मुद्दा पाहून घ्या लाडक्यानो, तुम्हाला 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का? सर्व माता भगिनींनी कमेंट मध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे, कारण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. कमीत कमी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी त्या सर्वच महिला पात्र असणार आहे. पण यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज आहे का? तर नक्कीच लाडक्यानो, तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी ची गरज नसणार. तुम्ही केवायसी करा अथवा नका करू, तुम्हाला नक्कीच नोव्हेंबरच्या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे. पण डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला यानंतरचा लाभ हा मिळणार नाही, कारण डिसेंबरचे 31 तारखेपर्यंत सर्व माता भगिनींनी केवायसी करणे अनिवार्य आहे आणि तसं आवाहन सुद्धा तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरून ट्विट करून सर्व माता भगिनींनी केवायसी 31 डिसेंबर पर्यंत करून घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुमची जर केवायसी झालेली नसेल तर तुम्ही नक्कीच केवायसी करून घ्या. तुमच्या काय तांत्रिक अडचणी असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. काय अडचणी असतील त्या सर्व तुम्ही आता तुमच्या सोडवू शकता. ज्या महिलांकडे वडील किंवा पती यांचं मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोटित प्रमाणपत्र असेल तर त्या महिलांनी स्वतःची केवायसी करून अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबरच्या अगोदर आपले डॉक्युमेंट नेऊन देणे अनिवार्य आहे. तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात. तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा 100% बिना केवायसीचा मिळणार आहे. त्यामुळे लाडक्यानो, ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता पात्र असणार आहे. तुम्ही जर GR स्पष्टपणे पाहिला असेल तर त्यात असं नमूद केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जर श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना जर अशा शासनाच्या 1,500 रुपयापेक्षा जास्त रुपयाचा लाभ जर मिळत असेल, योजनांचा लाभ जर त्यांना मिळत असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. ज्या महिलांना PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असेल तर त्या महिलांना सुद्धा आता 1500 न मिळता त्यांना आता फक्त 500 रुपये दरमहा त्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहे. त्यामुळे लाडक्यानो, तुम्ही जर निकषात बसत असाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा असाच मिळत राहणार आहे. तर लाडक्यानो, तुमच्या लक्षात आलंच असेल की कोण महिला आता पात्र असणार आहे. त्यानंतर लाडक्यानो, नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत मिळणार सर्वात महत्वाचा मुद्दा, आणि त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर एकत्र मिळत असेल तर ते सुद्धा कधीपर्यंत मिळणार याची आपण एक संभाव्य तारीख पाहणार आहोत. तर पाहून घ्या लाडक्यानो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर एकत्रित मिळत असेल तर त्या संदर्भातला GR हा सोमवारी येणार आहे आणि सोमवारी जर GR आला तर तिथून 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस चालते. मग तिथून आदित्य तटकरे या स्वतः ट्विटरवरून तुम्हाला वितरणासंदर्भात घोषणा करतील आणि तिथून मग 20 ते 22 तारखेपर्यंत तुमच्या वितरणाला सुरुवात होईल. आणि जर 2 हप्ते एकत्रित नाही दिले तरी सुद्धा तुम्हाला जर नोव्हेंबरचा एकच हप्ता जरी आला तरी सुद्धा तुमच्या वितरणाला आता 20 तारखेपर्यंत 100%, 20 तारीख ही 100% लागणार आहे. 15 तारखेपर्यंतचा आपण आतापर्यंत अंदाज ठरला होता, पण 15 तारखेपर्यंत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्यानो, तुमचा जो हप्ता आहे तो आता लांबणीवर जाणार आहे. 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर तो जमा होणार आहे असा अंदाज
अगोदरच बऱ्याच प्रसार माध्यमांवर, युट्यूब चॅनलवर आणि दैनिक वर्तमानपत्रात सुद्धा वर्तवला जात होता की तुमचा जो हप्ता आहे तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाणार. आणि त्यांची गोष्ट आणि आपण आपल्या चॅनल मार्फत सुद्धा, आपल्या व्हिडिओ मार्फत सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे कित्येकदा की लाडकी बहीण योजनेचा जो यावेळेसचा जो हप्ता आहे तो डिसेंबरच्या शेवटपर्यंत जाणार आहे. आणि लाडक्या त्यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे मिळण्याची आता शक्यता वर्तवल्या जात आहे. लाडक्या त्यांनो, या संदर्भात म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात असो वा लाडकी बहीण योजनेसंदर्भात इतर कुठलीही अपडेट असो, जर काही महत्वपूर्ण माहिती आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला समजेल अशा भाषेत सविस्तरपणे आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितले जात असतात. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोळे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.